मुलाने सायकल मागितली तरी सुद्धा देता आली नाही. मुलगा पिझ्झाकडे हात करतोय, दुकानाकडे हात करतोय, पण त्याला मात्र मान खाली घालून चालावं लागतं. बायकोने एखादी एक्सपेन्सिव्ह वस्तू मागितली तर पुढे तोंडातनं शब्द फुटत नाही. 4 दिवस लीव्ह घ्यायची म्हटलं तरी हात कापायला लागतात. 2 दिवस शांत रिलॅक्स झोपूया म्हटलं तर आयुष्यामध्ये तो क्षण येत नाही. बँक बॅलन्स जेव्हा बघतो तेव्हा स्वतःचीच लाज वाटायला लागते. नमस्कार, मी संकेत आवटे. ऍक्च्युली जेव्हा तो क्लायंट आमच्याकडे आला ना तेव्हा मला कळालं की नाही, यावर व्हिडिओ बनवायलाच पाहिजे, कारण ही एक अशी स्टोरी आहे ज्यामध्ये प्रत्येक मुलगा जन्मतः खांद्यावर एक मोठं ओझं घेऊन जन्माला येतो. जन्मल्यापासून त्याची आई त्याला म्हणत असते की बाळ, भविष्य सगळं तुझ्या हातामध्ये आहे, तूच आमची म्हातारपणाची काठी आहेस. म्हणजे काय, पहिल्या दिवशीपासून त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. जेव्हा तो बाप बनतो तेव्हा सुद्धा त्या मुलांचं ओझं त्याच्यावर असतं किंवा त्याला पुढं त्यांना आयुष्यभर सांभाळायचं असतं. अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. जेव्हा तो लग्न करतो तेव्हा पत्नीच्या अपेक्षा अगेन त्याच्याकडूनच असतात आणि एवढं मी इमोशनल झालो ना ती स्टोरी ऐकल्यानंतर, मला 10 मिनिटं बोलता येत नव्हतं. एवढी वाईट अवस्था त्या व्यक्तीची झाली होती. काय आहे स्टोरी? तर सिंपल स्टोरी, तुमच्या आमच्यासारखीच सुरुवात. मस्तपैकी कॉलेज पूर्ण झालं, एन्जॉय केला, आईबाबाचा पैसा होता, पैसा इन द सेन्स मिडल क्लासच फॅमिली, पण खर्चासाठी आईबाप देत होते, काही करायला लागत नव्हतं. चांगलं गाणं सुरू होतं, कॉलेज पूर्ण झालं, मजेत हाऊस मजा सगळी झाली. त्यानंतर सुरुवात झाली जॉबला. आता स्वतःचा पैसा येतो म्हटल्यानंतर एन्जॉय करायचं. मस्तपैकी गडी एन्जॉय करत गेला, सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू होत्या. पण अचानक वय झालं लग्नाचं. आता तुम्हाला माहिती आहे लग्न झाल्यानंतर काय होतं. लग्नाचं वय झालं, लग्न सुद्धा पार पडलं, लग्नामध्ये हेवी खर्च झाला. आजपर्यंत इन्व्हेस्टमेंटचा काही विषयच नव्हता, कारण सगळं काही सुरळीत सुरू होतं. पैसा येत होता, खर्च होत होता, लाईफस्टाईल एन्जॉय करत होता, सगळं ठीक होतं. पण लग्न झालं, लग्नानंतर एक मुलगा झाला. आता मात्र परिस्थिती कठीण झाली, कारण एकाला खाणारे झाले 3, त्यामुळे खर्च वाढत गेला. आणि फक्त खर्च वाढत नाही बरं का, अपेक्षा सुद्धा वाढत जातात. आई वडिलांसोबत आपण लहानाचे मोठे होतो. मुलाचं काय आयुष्य होतं, एक बाप बनणं, एक मुलगा बनणं आणि एक पती बनणं सगळ्यात जास्त कठीण गोष्ट आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. कारण एक स्त्री निवांतपणे रडू शकते, पण एक पुरुष सगळ्यांसमोर बिलकुल रडू शकत नाही. तोंड दाबून बुक्क्याचा मार हा सहन करावाच लागतो आणि तो तुम्हालाही सहन करायला लागतोय हे मला चांगलंच माहिती आहे, कारण मी सुद्धा एक पुरुषच आहे. सो जेव्हा लग्न झालं परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली, कारण खर्च वाढायला लागला, डिमांड वाढायला लागली. आई वडिलांना माहिती होतं परिस्थिती काय असते, त्या परिस्थितीसोबत अनेक वर्ष ते जुळवून घेत आलेत, त्यामुळं अशी मोठी काही त्यांची अपेक्षा नसते. पण लग्न झाल्यानंतर आता ते पत्नीचं पण चुकीचं आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. प्रत्येक पत्नीची अपेक्षा आपल्या पतीकडनं असणार आहे की एक डिसेंट घर असायला पाहिजे, फर्निचर असं असायला पाहिजे, थोडाफार तो खर्च करायला पाहिजे, फॉरेन टूरला मला जायला पाहिजे, या सगळ्या अपेक्षा होऊ लागल्या. बरं, या पूर्ण पण करायला पाहिजे, कारण सगळं जग करतंय, मलाही करायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्याची सुरुवात केली. खर्च वाढत गेला, EMI वाढत गेले. एक गोष्ट मनासारखी करता येत नव्हती. 8 दिवस सुट्टी घ्यावं, कुठेतरी फिरायला जावं, नाही, कारण 8 दिवसाची सॅलरी कमी येईल, परत EMI थकीत राहील, अनेक अडचणींना पुढे सामोरं जावं लागेल. पुढे काय करणार समजत नव्हतं. पण एक दिवस असा आला जेव्हा पैशाची गरज भासली. मुलग्याचं ऍडमिशन करायचं होतं, शाळेचा खर्च वाढणार होता. आता तो खर्च मात्र बजेटमध्ये बसणार नव्हता, कारण जो इन्कम आहे तो लिमिटेड आहे, तो अनलिमिटेड नाही. त्यातच दवाखाना इकडे तिकडे खर्च जेव्हा वाढला आणि सगळ्या गोष्टी डोक्याच्या बाहेर गेल्या, तेव्हा तो व्यक्ती माझ्यासमोर येऊन बसला. एक व्यक्ती माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसून अशा कारणासाठी रडणं हे माझ्यासोबत पहिल्यांदाच झालंय. मी अनेक लोकांना भेटलोय की मी कर्ज केली, मी बुडालो, मग असे लोक अनेक माझ्यासमोर येऊन बसून रडून गेलेत. पण हा व्यक्ती कुठेतरी हृदयाला माझ्या स्पर्श करून गेला, कारण ती गोष्ट आहे ना ती प्रत्येक पुरुषाची आणि प्रत्येकाच्या मागे हे लटांबळ लागलेलं आहे. मग त्यानं सिंपल प्रश्न विचारला, सर आता काय करायचं, प्लीज सांगताय का? मला या सगळ्याचा कंटाळा आलाय, मला यातनं बाहेर पडायचंय, जगणं नकोसं झालंय, एक रोबो बनून मी जगतोय. सकाळी उठायचं, जॉबला जायचं, घरी परत यायचं, परत तुम्ही हे केलं नाही, ते केलं नाही, मुलाची अपेक्षा, बायकोची अपेक्षा, आई वडिलांची अपेक्षा, प्रत्येकाच्या अपेक्षेखाली मी एवढं दबला गेलोय ना की मी फक्त रोबो म्हणून जगतोय. माणूस मी राहिलोच नाही, फक्त एक पैसा कमवायचं मशीन आहे का काय, असं आता सगळ्यांसाठी मी बनत चाललोय. यातलं एक आणि एक वाक्य माझ्या मनामध्ये घर करत होतं, भयंकर वाटत होतं. मग तिथून पुढे आम्ही त्यांचा प्लॅन केला, त्याच्या इन्व्हेस्टमेंटची जर्नी मी त्यांना सांगितली. हा सगळा एक पार्ट वेगळा आहे, पण ही स्टोरी तुम्ही सुद्धा स्वतःबरोबर रिलेट करू शकता. त्यामुळं लक्षात घ्या, कधीही वेळ गेलेली नसते. त्याच दिवसापासून सुरुवात करा. आज तुमचं वय 18 असो, 20 असो, 25 असो, 30 असो किंवा 50 असो, प्लॅनिंग हे असायलाच पाहिजे. या धर्मसंकटात जेवढे लोक अडकलेत ना त्या सगळ्यांचं एकच कॉमन कारण आहे, ते म्हणजे इम्प्रॉपर
प्लॅनिंग. आत्ता या क्षणाला स्वतःला प्रश्न विचारा, किती इन्व्हेस्टमेंट केली आहे, किती प्लॅनिंग केलंय, काय केलंय तुम्ही स्वतःच्या फ्युचरसाठी. तर उत्तर मिळेल काहीच नाही. अनेक प्रॉब्लेमचा फक्त आपण विचार करत असतो, आपण सोल्युशनवर काम करत नाही. कारण आपल्याला सोल्युशन कसं हवं असतं, क्विक. आत्ता गोळी खाल्ली ना संध्याकाळी मी ठणठणीत व्हायला पाहिजे, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यामुळं पहिला सोल्युशन हेच आहे आपलं, की प्लॅनिंगवर काम करा. इन्व्हेस्टमेंट करायची असते हेच माहिती नाही आहे आपल्याला. का? कारण खर्चाचा बोजाच एवढा आहे ना. बरं, कसंही तुम्ही खर्च करून काटकसरीतच जगताय की एक्स्ट्रा काही असं लॅविश आयुष्य जगताय? 100% नाही. मग अजून थोडी काटकसर कुठे बिघडतं? आज तुम्ही 25,000 खर्च करताय ना, तिकडे 22,000मध्ये काम चालवा. 3,000 रुपये सेव्ह केले, असं जगा वेगळा काय मोठा डोंगर तुमच्यावर कोसळणार आहे? काहीच नाही. मग ही जर्नी सुरू करायला पाहिजे. पहिला मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. हे क्लिअर झाल्यानंतर दुसरा प्रश्न येतो, माझं गोल काय आहे, मला आयुष्यात काय हवं आहे. अरे मी कशाला जन्माला आलोय? सकाळी यायचं, संध्याकाळी जायचं, काम करून घरात, रविवारी सुट्टी, झोपून दिवस काढायचा, एवढंच माझं आयुष्य आहे का? काय अर्थ आहे माझ्या आयुष्याला? हा प्रश्न खरंच एकदा स्वतःला विचारून बघा. आसपास कोणी नसेल ना, सरळ मोबाईल इथेच बंद करून ठेवू शकता. एकदा प्रश्न स्वतःला विचारून बघा. या गोष्टी रिलेट करतील. मनापासून मी या गोष्टी तुम्हाला सांगतोय, कारण या सगळ्या प्रॉब्लेममधून मी सुद्धा जातोय किंवा काही प्रॉब्लेम्सना मी सॉल्व्ह पण केलेला आहे. म्हणून मी हे अधिकारानं आणि हक्कानं तुम्हाला सांगू शकतो. जर या गोष्टींना मी फेस केलं नसतं किंवा या गोष्टींबद्दल मलाच माहिती नसती, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी मी सांगणं हे मूर्खपणाचं लक्षण ठरलं असतं आणि हे स्क्रिप्टेड ठरलं असतं. कुठली तरी वही घेऊन मी वाचून गोष्टी बोललो असतो. आता स्क्रिप्ट लिहिणं चुकीचं नाही, लिहितो मी पण ते टेक्निकल असेल तर. पण अशा गोष्टी भावनेतूनच एकमेकांना समजून घ्यायच्या असतात आणि प्रत्येक पुरुषाला रिलेट करेल. त्यामुळे पहिली माझी रिक्वेस्ट असेल, चॅनलला तर सबस्क्राईब करा, पण हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण या एका व्हिडिओमुळे त्याच्या आयुष्यात काहीतरी बदल घडू शकतो. जेव्हा तुम्हाला कळतं की मला काहीतरी करायचं आहे, तेव्हा डोक्यामध्ये हा प्रश्न पडतो की काय करायचं आहे, ध्येय काय, कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे, कुठंपर्यंत पोहोचायचं आहे. ॲटलिस्ट स्वप्न बघायला तरी पैसा लागत नाही. स्वप्न बघा, मला गाडी पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, मला 40व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे, 50व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे, 45व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे. हे पहिला ठरवा. ते ठरल्यानंतर तुम्हाला अमाऊंट कळेल. हा, किती अमाऊंट घेऊन रिटायर व्हायचं आहे? 5 करोड, 3 करोड, 2 करोड, 1 करोड. हो, आता तुम्ही हे वाक्य कमेंटमध्ये लिहू नका, तुमचे सगळे आकडे करोडोत असतात. अहो साहेब, तुम्ही फक्त 15 वर्ष मागे जा. 15 वर्ष मागे गेल्यानंतर त्यावेळी तुम्ही जर 1 लाख रुपये म्हटला असता, सगळ्यांनी तुम्हाला फळ्यात काढलं असतं. काय लाखाची भाषा करतोय? आता साहेब, 2 व्हीलर घ्यायला सुद्धा आपल्याला 1.25 लाख रुपये पे करावे लागतात. म्हणजे 15-20 वर्षानंतर करोडोंची अमाऊंट सुद्धा ही नॉमिनलच आणि कॉमन अमाऊंट होणार आहे, ज्यामध्ये आपले पॅकेजेस कोटीमध्ये असू शकतात. 20 वर्षानंतर कॉमन पॅकेजेस, जे आता 25-30 लाखाचे 20 लाखाचे पॅकेज घेत आहेत, त्यांना इझिली 1-2 कोटीचं पॅकेज असणार आहे. सो या गोष्टींना आत्तापासूनच सवयीत उतरायला सुरू करा. स्वप्न जेव्हा मोठी असतात तेव्हाच आपण काहीतरी मोठं करू शकतो, राईट? सो जेव्हा तुम्हाला कळेल की मला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे, तेव्हा त्या दिशेनं वाटचाल आत्तापासूनच सुरू करा. आत्तापासूनच त्याची गुंतवणूक व्हायला पाहिजे. आता मी अनेक एक्सेल सीटवर व्हिडिओ बनवले, पाहिजे तर ते व्हिडिओ जाऊन बघा. म्हणजे जर तुम्हाला एक 5 कोटीचं टार्गेट असेल तर किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, 2 कोटीचं टार्गेट असेल तर किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, 10 कोटीचं टार्गेट असेल तर आत्तापासूनच किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि ती कशी स्टेप बाय स्टेप वाढवत जायला पाहिजे, याचा व्हिडिओ मी तुम्हाला देऊ शकतो. जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं गोल, फक्त कमेंट करा गोल. जर तुम्ही गोल अशा 5,000 कमेंट केल्या तर मी डेफिनेटली त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेन, ज्यामधून तुम्हाला कळेल की किती टार्गेट पूर्ण करण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं कशी करत जायला पाहिजे, यावर एक सविस्तर मी व्हिडिओ बनवू शकतो. एकदा का तुम्ही इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू केली, मग बिलकुल मी तुम्हाला म्हणणार नाही बरं का, एफडी करू नका किंवा स्टॉकमध्ये करू नका किंवा म्युच्युअलमध्ये करू नका, कुठेही करा. गोल जर माझा असेल 1 कोटी रुपयांचं आणि माझी इन्व्हेस्टमेंट आता एक 10-20 पर मंथ होत आहे आणि 20 वर्षांना मला 1 कोटी पाहिजे, एफडी करून सुद्धा ते गोल तुमचं पूर्ण होतं. यात काही शांतपणा नाही. त्यामुळे स्टॉक मार्केटच्या नादाला लागू नका. पण जर माझं गोल मोठा असेल, रिटर्न जास्त एक्सपेक्टेड असतील, आता 15% रिटर्न ॲव्हरेज जर लागणार असतील त्याला, तर ते एफडीतून मिळणार आहेत का? माझं गोल पूर्ण होणार आहे का? 100% नाही. बँक अकाउंटमध्ये तो पैसा तसाच ठेवत गेला तर ते पूर्ण होणार आहे का? 100% नाही. म्हणून तो पैसा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये घ्यायला पाहिजे, तोच पैसा तुम्हाला स्टॉकमध्ये घ्यायला पाहिजे, डायव्हर्सिफिकेशन करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी करून तुम्ही पहिला इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करा. काहीही असू दे, मला 5,000 पगार आहे, रडायची गरज नाही. 500 रुपये त्यातले इन्व्हेस्ट करा, बस. मग म्हणाल 500 कोणी करोडपती बनतं का? बनू शकतो, पण वेळ लागतो. मग आज 5,000 कमवत आहे, मग पुढच्या वर्षी पण 5,000च कमवणार आहात का? 100% नाही. तो वाढवण्यावर फोकस करा. जर तुम्ही मोठा पैसा कमवू शकणार नाही ना, तर मोठे स्वप्न बघू नका. डोक्यानं काढून टाका, मला 5 कोटी आणि 10 कोटी कमवायचे. मग जे चाललंय ना तसंच रडत कडत जगा, तोंड दाबून बुक्यांचा मार. दुसरं नशिबात काहीही नसेल. आता तुम्ही या कन्क्लुजन पर्यंत जर पोहोचला असाल की मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर खबरदारीसाठी काही मुद्दे मी तुम्हाला सांगतोय, जे मी आमच्या त्या क्लायंटना सुद्धा सांगितलं की पुढे जाऊन काय चुका होणार हे मला माहिती आहे.
कारण मी हजारो लोकांचे पोर्टफोलिओ बघतो, हजारो लोकांना मी आजपर्यंत भेटलोय, मला माहिती आहे सायकोलॉजी लोकांची काय असते. पहिली आणि मोठी चूक आपण करतो की स्वस्त मला मिळतं म्हणून मी ते बाय करणार, डोक्यातनं काढून टाकायचं. इन्व्हेस्टमेंटच्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा प्रीमियमच असायला पाहिजे, प्रीमियम गोष्टच आपण घ्यायला पाहिजे, कारण लॉंग टर्मसाठी आपण ते ठेवतोय. कचरा घेऊन काही उपयोग होत नाही, कचरा अजून कुजत जातो, तो चांगला राहत नाही. पण प्रीमियम वस्तू, चांगली वस्तू, कोटेड वस्तू लॉंग टर्मसाठी टिकते, कारण त्याची प्राइस पण तशी असते. भंगारातनं घेतलेला माल भंगारच राहणार, खत होऊन जाणार. त्यामुळं ती गोष्ट विसरायची नाही. क्वालिटी स्टॉक्स असायला पाहिजेत. ते मी झोमॅटो घेतो, ते कुठेतरी LICचे स्टॉक बाय करून ठेवतो. आता हे सगळ्या कंपन्या खराब आहे, त्यांची वाट लागणार असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. पण आता त्याचे फंडामेंटल्स गडबडले तर मारून मुटकून त्यात का गुंतवणूक आपल्याला करायची आहे? नका ना नादी लागू. पेनी स्टॉक काहीतरी कचरा घेतला, नका करू. नो डाऊट पेनी स्टॉक पण असायला पाहिजेत किंवा एक छोटे स्टॉक पण काही असायला पाहिजेत, पण एकदम छोटी अमाऊंट जी मल्टीबॅगर झाली तर आनंद होईल आणि बुडली तरी एवढं मोठं धोकं होणार नाही, अशी गुंतवणूक तुमची असायला पाहिजे. या जर्नीमध्ये तुम्हाला कुठेही आमची मदत लागत असेल, या नंबरला कॉल करा. आता कॉल का करायचा? इंजेक्शन पाहिजे, कुठे जाणार? डॉक्टरकडेच जाणार ना. आजारी पडलात कोणाकडे जाणार? डॉक्टरकडेच जाणार ना. जर घर बांधायचं आहे, एका सिव्हिल इंजिनियरकडेच जाणार ना. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेरून हायर करता एक्सपर्ट, तर इन्व्हेस्टमेंटसाठी डोळे झाकून कुठेही कसा पैसा लावता? म्युच्युअल फंडसाठी 1 रुपया आम्ही चार्ज करत नाही. करा या नंबरला कॉल. इन्व्हेस्टमेंटची जर्नी आजच सुरू करा. विचारायला काय फरक पडतोय? आपल्याला लहानपणापासून सवय लागली की आई बापाने काही म्हटलं की हा प्रवचन सांगतो, यार वाळली कटकट आहे, कुणाचं ऐकायचंच नाही. हे आपण लहानपणापासून आपल्या डोक्यावर बिंबलंय. पण आता ही चूक करू नका. इन्व्हेस्टमेंटची जर्नी आहे, घामाने कष्टाने मेहनत करून कमवलेला पैसा आहे, तो योग्य ठिकाणी जाऊ दे आणि त्याला चांगलं वाढू दे. एवढी वर्ष आपण पैशासाठी काम केलं, आता पैसा आपल्यासाठी काम करू दे आणि तेवढं तरी आता करणं बनतंच, नाहीतर तोंड दाबून अगेन बुक्क्यांचा मार. यात अजून एक आपण चूक काय करतो? प्रॉपर नॉलेज नसतं, कसेही स्टॉक बाय करतो, कुठल्याही स्टॉकमध्ये कितीही पैसा लावतो. आता समजा रिलायन्स चांगली कंपनी आहे, TCS चांगली कंपनी आहे, किंवा अदानींची एखादी कंपनी चांगली असेल, टाटा मोटर समजा चांगली वाटते, महिंद्रा अँड महिंद्रा चांगली वाटते, म्हणून सगळा पैसा त्यात लावायचा. असा मूर्खपणा नको. डायव्हर्सिफिकेशन असायला पाहिजे. प्रॉब्लेम काय असतो ना, आपल्या डोक्याचा एक भाग आपल्याला सांगत असतो की आपल्याला हार मानायची नाहीये. लॉस बुक करणं म्हणजे हार मानणं, प्रॉफिट घेणं म्हणजे विजयी होणं, हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स असतं. ही कन्सेप्ट पहिल्या डोक्यातनं काढून टाका. एखादा स्टॉक परफॉर्म करत नसेल ना, अननेसेसरी त्याला होल्ड करण्याचा अर्थ नाही, बाहेर पडा. नेहमी उगवत्या सूर्याला आपल्याला नमस्कार करायचा असतो. ही डोक्यातनं कन्सेप्ट बाहेर निघू देऊ नका. स्टॉक परफॉर्म करत नाही, बाहेर काढा. आपण लॉसमध्ये वेट करतो, अति पेशन्स असतात आपल्याकडे, पण प्रॉफिट होत असताना आपण वेट करतो का? त्यावेळी आपल्याकडे पेशन्स असतात का? 100% नाही. म्हणून ती थोडीशी सायकोलॉजी डेव्हलप करण्यावर फोकस करा. मी सांगतोय म्हणून हा जाईल किंवा मी सांगतोय म्हणून हा खाली येईल, हा इगो किंवा हा एक भ्रम डोक्यामध्ये ठेवू नका. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, ट्रेडिंगमधनं लई पैसा निघतो म्हणून सगळा पैसा ट्रेडिंगमध्ये लावला, करू नका साहेब. अनेक लोक देशोधडीला लागलेत. आता तुम्ही म्हणाल तुम्ही स्वतः ट्रेडिंग करताय, तुम्ही कोर्सेस घेताय, काही प्रॉब्लेम नाही. मी करतोय ना म्हणूनच तुम्हाला सांगतोय. मी करतोय त्याच्यामागे काहीतरी अभ्यास आहे. 10 वर्ष सुरुवातीला घासली आहे, 5 वर्ष ट्रेडिंगचं टी शिकायला मला गेले. मग तुम्ही उठून आज दुसऱ्या दिवशी करोडपती बनणार होत नाही, म्हणून सांगतो. मग ट्रेडिंग करायचंच नाही का? 100% करायचं. ट्रेडिंग करायचं नाही असं मी कोणालाच म्हणणार नाही. जगातल्या प्रत्येक व्यक्तीने ट्रेडिंग करायचं, पण स्टेप बाय स्टेप. 1,000 रुपये लावून, 2,000 लावून, पेपर ट्रेड करून, मेहनत करून, अभ्यास करून, स्टडी करून, नॉलेज घेऊन, मग उठला आणि कॉल बाय करतोय आणि पुट बाय करतोय. कॉल आणि पुट म्हणजे काय कळतं का? कसा वाढतो माहित आहे का? मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारला. समजा मी ऑप्शन ट्रेडिंग करतोय. ऑप्शन मध्ये कुठले कुठले ग्रीक्स असतात, त्याचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत. ते का वाढतात, का कमी होतात हे तुम्हाला माहिती आहे. प्रीमियम कसा कमी किंवा जास्त होतो हे तुम्हाला माहिती आहे. डेल्टा काय असतो एटीएमचा हे तुम्हाला माहिती आहे. ओटीएमचा डेल्टा कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुम्हाला माहिती आहे. जर या प्रश्नांची उत्तरं नाही असतील ना, तर आजच ट्रेडिंग पहिला बंद करायचं. अदरवाईज पैसा बुडणार, हे डोक्यात फिट्ट लक्षात ठेवायचं. कारण विदाऊट नॉलेज ट्रेडिंग होत नाही. आणि जर ते करत असाल तर ते गॅम्बलिंग आहे. शिकायचं असेल तर ती जबाबदारी मी घेतोय, काही प्रॉब्लेम नाही. कधीही या, कॉल करा, जॉईन करा, शिका, नो डाऊट. शिकायचं नसेल तर ट्रेडिंग करायचं नाही, स्पष्ट सांगतो. स्वतः शिका किंवा माझ्याकडे येऊन शिका किंवा बाहेर कोणाकडून पण शिका. माझ्यापेक्षा 1000 ट्रेडर अनेक असतील जे चांगले शिकवत असतील, त्यांच्याकडे जाऊन जॉईन करा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण कुठलीही गोष्ट न शिकता करू नका. म्हणून इन्व्हेस्टिंगची जर्नी पहिला सुरू, त्यानंतर चांगले स्टॉक बाय करणे, चांगल्या क्वालिटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट, चांगल्या क्वालिटी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट, परत त्याचं डायव्हर्सिफिकेशन आणि त्यानंतर ट्रेडिंग, तेही छोट्या अमाऊंटनी. आणि नंतर जसं सक्सेस वाढत जाईल तसं त्याला तुम्ही पुढे ग्रो करत जा. या जर्नीमध्ये कुठेही मदत लागत असेल, आमची टीम तुम्हाला हेल्प करणारच आहे. आणि जाता जाता या व्हिडिओला एक कॉज म्हणून आपल्याला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.